आई काय सांगणार आता? मुलीचं लग्न होणार आहे तर काय वाटतंय तुम्हाला? कसं दुःख तर होणारच, आनंदही होणार, पण तरी सुद्धा सांगा एखादी आठवण. काय कशी होती ही शाळेत? ती ना खूप हुशार होती आणि सगळ्या बाबतीत म्हणजे असं तिला पुढं पाहिजे. हो, जरा खुर्ची पुढे घ्या तुमची. बर. आणि स्वभाव? स्वभाव खूप चांगला आहे, हसायला लागतो, बोलायला लागतो. चिडचिड वगैरे? तेवढ्या वेळात चिडचिड बी करते हा, कधीतरी अशी एकदम. सासूबाई तुमचं काय म्हणणं आहे? आता सून घरात येणार आहे तर सून घरात येणारी म्हणजे आनंदच राहणार आहे ना. हो बरोबर आहे. मुलगा तुमचा खूप चांगला आहे का? तुम्हाला किती मुलं? मला 3 मुलं आहेत. सासूबाई आता ही मुलगी तुमच्या घरात येणार, काय सांगणार तुम्ही तिला? ती माहेरी जशी आई वडिलांना सांभाळून घेत होती ते भावंडांना घेत होती, तसंच तिने धीरांना किंवा सासू सासऱ्यांना. किती आनंद झालाय बघितलं. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही काय सांगणार मुलीला? तिला बी काही सांगणार म्हणजे जसं आपल्या इथं होतं ना तसं तिथं तिने सगळ्यांना समजून घ्यावा, असं आपल्या भावाला बहिणींना समजत होती ना असं आई वडिलांना तसं सासूला सासऱ्यांना नीट समजून घ्यावा. काळजी करू नका, सांगितलेलं आहे सगळं. हा, आणि मला तुम्हाला विचारायचं, मग आता लग्नानंतर नोकरी करायची ठरवली तर आहे का? नाही, ते दोघांची इच्छा असेल तर खुशाल करा, आमचं काही त्यात नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे त्यांचं काय नाही म्हणणं, सासू सासऱ्यांचं. ह्यांचंच बघा तुम्ही काय ते. नाही, पण त्यांच्या बरोबर मला आई वडिलांचं म्हणजे त्यांच्या आई वडिलांची पण विचार घेणं गरजेचं वाटतं. बरोबर आहे, ते तर आहेच. कारण की मी एक जॉईंट फॅमिली असल्यामुळे असं करू शकत नाही आपण. नाही बरोबर. तुम्ही पटकन चिडता का हो ताई कधी? हो, येतो राग, जशी क्षणिक चिडते मी. मग काय करता राग आला की? राग आला ना की माझं पूर्ण जेवणावरती राग निघतो. जेवायचं नाही त्या दिवशी आणि कोणाबरोबर बोलायचं नाही. मग तुम्ही शक्यतो उपवासाच्या दिवशी चिडत जा. नाही, उपवासाच्या दिवशी शक्यतो निरंकार उपवास धरते, त्यामुळे प्रश्नच येत नाहीये. म्हणून अच्छा, त्या दिवशी चिडत नाही म्हणून. चिडत नाही. काय असं काय केलं तुम्ही त्यांचं? तिचं कसं आहे तुम्हाला सांगू का, म्हणजे एक वेळेस आहे ना तिचं कसं 5 मिनिटं झाले ना, ती 5-10 मिनिटांनी ती ना जरा वेळ राग आला ना तर तेवढा शांत झाला ना की ती लगेच सगळ्यांशी चांगली वागते. मग एकदम भरपूर जेवते. भरपूर म्हणजे तिचं 5-10 मिनिटापुरता राग असतो, पण तेवढा राग आला ना त्यानंतर ती ना सगळ्यांशी चांगलं मिळून मिसळून राहणार. फक्त 5-10 मिनिटं राग येतो तिला, एवढं नाही. म्हणजे कामात वगैरे कामात सगळ्यात कशात काही करून घ्या तिच्याकडनं. काय सांगता? सगळं करून देणार ती एकदम मस्त. लिंबू सरबत घेऊन या. चला, 1 2 3 वेळ सुरू झाली. लवकर या, 10 म्हणायच्या आत. 10. आईला पाठव ना. नाही आई नाही, आई काय? आठ 7 6 5 4 3 2. हो, सुंदर लिंबू सरबत आलेला आहे. जरा प्या आणि सांगा कसं झालं. चेहरा बघा यांचा. खरं सांगायचं, साखर कमी झाली. साखर कमी झाली. साखर कमी झाली. आई घ्या. काय मीठ कमी झालं. सासूबाई प्या. लिंबूच नाही. साखर कमी. साखर कमी. आंबट आहे पण गोड मानून घ्या. आता केलं म्हणजे करायला. नाही, सरबत हा आंबटच असतो ना.
कारण की कसं आता ऊन पण खूप आहे ना, त्याच्यामुळे जरा आंबट घेतलं म्हणजे थोडंसं बरं वाटेल. कळलं प्या. काय खोटं बोलता, चांगलं तर केलंय. अरे मस्त आलंय ताई. हो ना. मुद्दाम बोलल्या. आम्ही गेल्यावर बघा काय ते तुम्ही.